महात्मा फुले जन आरोग्य आयुष्यमान भारत सारख्या योजना गोरगरिबांना मोफत आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या आडून खासगी डॉक्टर्स आणि मोठमोठी हॉस्पिटल्स गब्बर होत असल्याचं समोर येत आहे। नाशिकमधील 8 नामांकित हॉस्पिटल्स या घोटाळ्यात अडकली असून या संदर्भातला अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठविण्यात आलाय। आता या प्रकरणात कारवाई होणार का आणि झालीच तर काय होणार याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागलं आहे। महाआघाडी सरकारच्या काळात महात्मा फुले जीवनदायी नावानं आरोग्य योजना सुरू करण्यात आली होती। सरकार बदलल्यानंतर योजनेचं नामकरण करण्यात आलं, तसंच योजनेतून देण्यात येणाऱ्या खर्चाची मर्यादाही वाढवण्यात आली। हृदयरोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांवर योजनेतून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देऊन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे। गरिबांसाठी योजना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे। सुरुवातीच्या काळात योजना इमानीतबारे राबवण्यात आली देखील, पण कालांतराने अन्य योजनांप्रमाणे याही योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागली। यातून सरकारी तिजोरीतून पैसा उपसण्याबरोबरच गोरगरीब रुग्णांच्याही खिशातही हात घालण्यात आला। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दिमाखात आरोग्य मित्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे। योजनेतून कोणत्या आजारांवर मोफत उपचार मिळणार त्यासाठी आवश्यक कागदपत्र अशी प्रकारची मदत रुग्णांना करणं हे या कक्षाचं काम आहे। पण ते बाजूला ठेवून बाहेरच्या डॉक्टरांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक रुग्णांना देण्यात येतो। तेथूनच सुरू होतो तो घोटाळ्याचा प्रवास। बरं, आरोग्य मित्र, दुसऱ्या डॉक्टराचा पत्ता आणि संपर्क क्रमांक हा झाला पहिला भाग। दुसरा भाग तर आणखीन रंजक आहे। योजनेची सगळीच माहिती दिल्यावर रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो। शस्त्रक्रिया करण्या अगोदर मात्र त्याला डॉक्टरची फी म्हणा, अमुक यंत्र बाहेरून आणावं लागेल, त्याचे रोख पैसे द्यावे लागतील असं सांगितलं जातं। मग रुग्ण ही बाकीचा खर्च तर योजनेतून होणार आहे, थोडा आपल्या खिशातून झाला तर काय बिघडतं, तसं ही जीवाचं काम आहे, नको काही रिस्क घ्यायला असं म्हणून सगळीच कारणं एकत्रित करून मनाची समजूत काढतो। डॉक्टरांना कटकट न करता पैसेही देऊन टाकतात। विशेष म्हणजे या पैशाची साधी पावतीही दिली जात नाही, किंबहुना पावती न मागण्याची तंबीच दिली जाते। या पैशाचा कोणताही हिशोब नसतो। सगळाच उपचार पूर्ण झाल्यावर योजनेतून पैसे मिळवण्यासाठी कागदपत्राचे सोपस्कार आटपून बिल मंजुरीसाठी पाठवले जाते। त्याआधी आवश्यक त्या ठिकाणी रुग्णांच्या सह्या घेतल्या जातात। यथावकाश बिलाची रक्कम हॉस्पिटलच्या तिजोरीत जमाही होते। काही दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरात एक मध्यमवयीन व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला होता। त्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली। पायावर उपचार करणाऱ्या 2 नामांकित हॉस्पिटलनं आयुष्यमान भारत योजनेतून खर्च वसूल केलाच, शिवाय रुग्णांकडून 40,000 रुपयेही वसूल केले होते। हे केवळ उदाहरण आहे। हृदयरोग, कॅन्सर अशा मोठ्या आजारांवर उपचार होणाऱ्या मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्येही सर्रासपणे हे प्रकार सुरू आहेत। पण जीव महत्त्वाचा आहे म्हणून रुग्ण आणि त्याचे नातेवाईक कुणीही तक्रार करायला पुढे येण्याचं धाडस दाखवत नाही। बरं, यात मित्र कक्षापासून ते वरिष्ठ डॉक्टरांपर्यंत सारेच सामील असून एक साखळीच या घोटाळ्यात कार्यरत आहे। आता अधिवेशनात पोहोचल्यानं घोटाळ्यावर लख्ख प्रकाश पडलाय। 2024 ते 2026 या काळात योजनेतून नाशिकमधील रुग्णांमध्ये जवळपास 9,500 शस्त्रक्रिया झाल्यात। त्यात संशय आल्यानं नाशिकमधल्या 5 हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात आली आहे। या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। चौकशीच्या फेऱ्यात नाशिक शहरात जवळपास 3 तर देवळा, कळवण आणि दिंडोरी या भागातही 5 अशी एकूण 5 हॉस्पिटल्स असून अहवाल नुकताच आरोग्य मंत्र्यांकडे गेलाय। आता कारवाई नेमकी काय होणार याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागलंय। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।